हॅलो, मी सचिन भोसले, एक दिव्यांग आहे. माझा छोटासा चॅनल आहे. तुम्हाला या चॅनलवर एक छोटीशी शॉर्ट फिल्म बघायला मिळणार आहे. खूप छान आहे. एक हृदयाला स्पर्श करून जाणारी ही शॉर्ट फिल्म आहे. एक आंधळ्या आणि बहिऱ्याची ही कहाणी आहे. अंध आणि बहिरा याची. तुम्ही शेवटपर्यंत पहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुला लाज नाही वाटत का? इतकी कमी कशी काय मार्क? जर हेच करायचं असेल तर कशाला शिक्षण करतोयस? जा कुठेतरी सायकल पंचरचं दुकान काढून बस. मी काय बोलते ते ऐकू येतंय का तुला? सायकल पंचरचं कमी काय बोलते ते ऐकू येतंय का तुला? जा कुठेतरी सायकल पंचरचं दुकान काढून बस. काय झालंय? केवढ्या कोणाला म्हणतोय? दिसत नाही काय? काय लोक आहेत, गाडीत म्हणताना कसं पण चालवतात. अरे किती महत्वाचा कागद. काय लोक आंधळायच की काय? किती महत्वाचा कागद आहे तो. घाण लागली की काय लोक, मला पण काही कळत नाही. काका सॉरी, मला माफ करा, मी बघितलं नाही तुमच्याकडे. अरे मलाच माफ कर तू. मला दिसत नाही रे. मला एक सांग, सांगलीची एसटी गेली का रे? बस का? नाही, मी पण बसचीच वाट बघतोय. भरपूर वेळ झाला बस नाही येत आहे. आपण एक काम करू, साईडला उभारून बघू. या इकडे. इकडे इकडे. मी पण भरपूर वेळ झाला वाट बघतोय, बसच येईन. काका मी काय म्हणतो, माहित नाही किती वेळ लागला अजून बस यायला. आपण तोपर्यंत साईडला बसून घेऊ का? बर, एक तर भरपूर वेळ बस येते, म्हणजे सारखी सारखी नाहीये. दिवसात नाही, 2-3 येते. चालतंय, आपण बसून घेऊ. बसू इथं जाण्या. पाणी पिणार का? हा दे की जरा. अरे पाणी देतोयस ना? हो, पाणी पाहिजे का? हो. सॉरी हे जरा. मला सांग, ए तुझं नाव काय? माझं नाव वीरू. वीरू? कुठं गुंतलायस मग? कुठं नाही. काय नाही, आज रिझल्ट होता, मग फेल झालो. अरे मग एवढंच ना, परत बसायचं परीक्षेला. मी ही परीक्षा गेली 3 वर्ष देतोय. प्रत्येक वेळी 2-3 मार्कांनी फेल झालो. आता देता येत नाही मला ती परीक्षा. म्हणून काय मग रस्त्यावर आत्महत्या करायला आला होता का? हे तसं काही नाही सोडा. आणि बघ, तसा विचार पण करू नकोस. आत्महत्येने काय प्रश्न सुटत नाही. थांब, तुला मी एक विनोद सांगतो. नीट ऐक बर का. एक मुंगी असते आणि एक हत्ती असतो. त्या दोघांचा ऍक्सिडेंट होतो. मुंगीला काय होत नाही,
पण हत्ती डायरेक्ट आयसीयू मध्येच ICU मध्ये जातो. अरे माझी काठी पडली का रे? थांबा मी देतो. हा हा. पण कसं झालंय ना, ना मला मुंगी दिसते ना हत्ती. काका तुम्हाला असं कधी वाटलं नाही की तुमचं पूर्ण आयुष्य अंधारात गेलं? नाही, असं कधी वाटलं नाही. मला सांग की, देवाने सगळ्याला 12 तास अंधार दिलाच आहे की, आणि 12 तास जगायला दिलेत, आहे की नाही? पण ह्यात एक मज्जा आहे. मी टीव्ही बघू शकत नाही, पण मला रेडिओ ऐकू येतो. मी खेळू शकत नाही, पण मला भजन करता येतं, देवाचं नामस्मरण करता येतं. याचा अर्थ असा आहे की आम्ही काही ना काही करू शकतो. हो, सॉरी, मला माफ करा, मी हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे होता. चुकीचं समजून घेऊ नका फक्त. असू दे रे. तसं पण मी तुला बघू शकत नाही, पण तू मला बघू शकतोस. आणि तुला बघायला मला अजून एखादा जन्म घ्यावा लागेल. आणि हा आंधळेपणा काय खूप मोठी गोष्ट नाहीये. चाणक्याने चांगली एक गोष्ट सांगितली बघ, हिंदीमध्ये सांगितली. तुला हिंदी येतं ना? हो, हिंदी येते की. हा, मग ऐक. आँख से अंधे को दुनिया नहीं दिखती, काम से अंधे को विवेक नहीं दिखता, मद के अंधे को अपनों से श्रेष्ठ नहीं दिखता, और स्वार्थी को कहीं भी दोष नहीं दिखता. अरे काय झालं? काय विचार करतोस? मी हा विचार करतो की तुम्ही स्वतःमध्ये किती खुश आहात. तुम्हाला दुनिया जरी दिसत नसली तरी तुम्ही मनाच्या डोळ्याने दुनिया पाहताय आणि अनुभवताय. मामा किती वाजले? हा, 10:30 वाजले. बर ठीक आहे. तुम्हाला तर दिसत नाही तरी पण तुम्हाला कसं काय बरोबर टायमिंग कळालं? अरे सोपं आहे. उजवीकडे असं डोळ्यावरती किरण पडलीत बघ सूर्याची, म्हणून अंदाज बांधला. भरपूर गोष्टीचा बरोबर अंदाज लावतो तुम्ही. मग काय, हे बघ, जो व्यक्ती अंधारात सुद्धा बघू शकतो ना, तो काही करू शकतो. आणि एक लक्षात ठेव, अंधे के टाइमिंग पे कभी शक नहीं किया करते. मला भरपूर उशीर होत, मला निघायला पाहिजे. जातोस? हा जातो. तुम्हाला सोडू दे? नाही, राहू दे. आता काही एसटी यायची दिसत नाही. माझं घर जवळच आहे, 270 पावलं असतील. मी जाईन. सावकाश जावा. हा, तू पण नीट जा रे. एक आंधळी व्यक्ती नाही, एक अपंग व्यक्ती मला भरपूर काही शिकून गेला. आयुष्यात भरपूर संकट येतील, एकटं राहिलं पाहिजे. येणारे येतील, जाणारे जातील. ज्यांचे जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस ते अनुभवून निघून जातील. कारण ते प्रत्येकाला एकटं राहायचं आहे. त्या अंध व्यक्तीला काही दिसत नाही तरी सुद्धा तो जगतोय. मला तर सगळं दिसतंय, मग मी का जगू शकत नाही? परत एक सुरुवात करू, एक नवीन सुरुवात करू. त्या मुलाचं राहिलं का काय सामान? ए विरू, अरे विरू, ए विरू, विरू, अरे तुझं सामान राहिलं का इथं बघ काय? अरे मी पण काय हाका मारतोय. काय बोलवलं काय? अरे विरू, तुझं सामान आहे वाटतं. हे काय सामान? एक मिनिट थांबा.
काय? अरे तुझं सामान सामान. अरे मी पण ना गडबडीच्या नादात काय म्हणजे तुम्हाला माहित होतं मला ऐकू येत नाही. तसा अंदाज मी बांधला होता. कसा? सांगतो. मगाशी तो रस्त्यावर चालत असताना एक गाडीवाला बघ सारखा हॉर्न वाजवत होता. तुला ते ऐकूच आलं नाही. नंतर मी तिथून चालत जाताना तुझी कागदपत्र मी तुडवली. मी तुला माफी मागत होतो पण तुला काहीच ऐकू आलं. अहो माफ करा, दिसत नाही हो मला. तुझंच काहीतरी बोलणं चालू. किती महत्वाचा कागद आहे तो. त्यानंतर मी तुला मगाशी पाणी मागितलं. पाणी पिणार का? हा दे की जरा. तू देतो म्हटलास पण परत काय उत्तर दिलं काय नाही दिलं काय कळलंच नाही. तू चेन लावलीस तेव्हा मला ऐकू आलं की तू पाणी प्यायचं बंद केलंस. माझं तुला समजत नव्हतं म्हणून तू सारखा जवळ येऊन पाहायचास मी काय बोलतोय काय नाही बोलत आहे. मला एक सांग, सांगलीची एसटी गेली का रे? बस का? एक मुंगी असते आणि एक हत्ती असतो. आणि आता त्या माणसाने तुला वेळ विचारली. हो मामा किती वाजले? तू काय होकारच दिला नाही, त्याला वेळ सांगितलीच नाही. मग मी त्याला सांगितलं 10:30 वाजले. हे असं झालंय बघ. माफ करा, मला आधी सांगायला पाहिजे होतं. असू दे रे, एका आंधळ्याने दुसऱ्या किवंड्याला मदत केली. अहो पण हे आपण पण आपल्याला किती किती त्रास करतो. हे कॉलेजमध्ये जर हे अशी मशीन जर घालून गेलं ना तर लोक चिडवतात. म्हणताना मी काढून ठेवतो. नाही सहन होत ना. सहन करायचं बाळा. नाही सहन होत. कोण करणार आपल्यावर प्रेम? अरे तुला माहित आहे का प्रेम का आंधळ असतं? प्रेम का आंधळ असतं हे मला माहीत नाही. प्रेमात जर डोळे उघडे असते ना तर भरपूर मुलं धोका कोण डिप्रेशनमध्ये गेले नसते. अरे रे रे रे, तुम्ही तरुण पिढी का नाही, थोडं प्रेमाचं आम्ही काय बोललो की लगेच तुम्ही घसरता. हे बघ, हे कसं आहे, तुझा जन्म व्हायच्या आधीपासून तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर प्रेम केलं. त्याला म्हणतात आंधळ प्रेम. आणि हो, हे प्रेम बैर सुद्धा असतं बरं का. ते सगळं ठीक आहे पण हे लोक चिडवतात, त्यांचं काय करायचं? बरं आहे, तुला असल्या समाजातल्या वाईट गोष्टी ऐकू येत नाहीत आणि मला दिसत नाहीत. मला नाही जमणार या सगळ्या गोष्टी. तुम्ही बसा सगळ्यांना दयाळूपणा दाखवत. मी जातो. अरे वीरू, ए वीरू, समय बहरा है, किसी की नहीं सुनता, लेकिन वो अंधा नहीं है, वो सब देखता है. मला ऐकू येतंय, नका ओरडू, मी मशीन घातलंय. ऐकू येतंय? ए वीरू, अरे हे दयाळूपणा आहे ना, ही एक अशी भाषा आहे जिला आंधळा पाहू शकतो आणि बहिरा ऐकू शकतो.